उनका गाना है पचका बड़ा है और पचका बड़ा दिए यार। आहे आणि छान गाणी इथे सादर होत आहे आणि आज श्री हनुमंत रायाचा आपला जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या जन्मोत्सवानिमित्त आलेल्या सर्व इथे उपस्थित जे भाविक भक्त आहेत त्या सर्व भाविक भक्तांचे मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करते आणि या सणाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा त्या सर्वांना आपल्याला देते। आपल्या हनुमंताचा जन्मोत्सव म्हणजे त्याचा एक मोठा उत्सवाचं स्वरूप या जन्मोत्सवाने घेतलेला आहे। कारण की पूर्वी काही मंदिरांमध्ये हा उत्सव होत होता माझ्या ज्या आठवणी आहेत त्याप्रमाणे, पण आता कुठेतरी ह्या सणाला एक सार्वत्रिकरण होत आहे आणि सार्वत्रिकरण होत असताना हे असं जे आयोजन करायला लागतं तर हे हिंदराज मंडळाचे मी एकच मनपूर्वक अभिनंदन करते। कारण त्यांनी एवढं छान इथे नियोजन केलं आहे, म्हणजे महाप्रसाद पण आहे आणि यासोबतच गाण्याचे आणि कीर्तनाचे वगैरे भरपूर कार्यक्रमांची बेंच या ठिकाणी आहे। समाज जीवनात जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा आपण कुठल्या तरी व्यक्तीचं किंवा देवाचं आपण पूजन करत असतो, तर शक्तीचं जर पूजन करायचं म्हटलं, शक्ती देवता किंवा शक्तीचं पूजन करायचं म्हटलं धैर्याचं शौर्याचं, तर कुठेतरी जाऊन आपल्याला हनुमंतरायाला पूजावं लागतं आणि त्याच हनुमंतरायाचा आजचा हा जन्मोत्सव आहे आणि हा जन्मोत्सव अतिशय छान प्रकारे आज सकाळपासून आम्ही अनेक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि अनेक मंदिरांमध्ये ज्या ठिकाणी पण पाहिलं त्या ठिकाणी भक्तांची अगदी गर्दी त्या ठिकाणी आहे आणि आपले जे आदर्श म्हणतो आपण की शाहू फुले आंबेडकर हे जे आहेत, त्याशिवाय महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण जर शौर्य आपण पाहिलं तर यांचं आणि आपल्या दैवी देवतांचे शौर्य कोणीतरी आपल्याला कंपॅरिझन करून आपल्याला कळतं की खरंच आपल्या आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्या आयुष्यात जर आपल्याला काहीतरी अचिव्ह करायचं असेल, आपल्या आयुष्यात जर आपल्या काही गोष्टी साध्य करायच्या असेल तर कुठे ध्येय ठेवलं पाहिजे। आणि असं म्हटलं जातं हनुमंतरायाची जी गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या परिचित असणार आहे की हनुमंतरायाला जेव्हा लहानपणी सूर्य दिसला तेव्हा ते सूर्याला त्या सूर्याला घेऊन मी आता काहीतरी साध्य करणार, हे जे साध्य करण्याची मी त्याला उंचाई तुला कारण बाकीच्या गोष्टी जर आपण जरा साईडला ठेवल्या आणि आपण जर एक व्यक्तिपूजन म्हणून जर विचार केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की ते धाडस केवढं होतं, ते शौर्य केवढं होतं आणि तसंच काहीतरी या ठिकाणी आम्ही पण आमची गाणी सादर करतो। मी पण माझी काही गाणी जी आहेत स्वच्छतेवरची गाणी जी आहे ती आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये जेव्हा सबमिट केली स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत त्यावेळेला सलग 3 वर्षे स्वच्छतेमध्ये जिताला मी पारितोषिक मिळालं आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने। आता माझं त्यामध्ये काही क्रेडिट नाही आहे, मी फक्त तो प्रयत्न केला होता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणा की शुभेच्छा। कारण की आपल्याला करायचं काय आहे, असे सण आता जेवण करतो तर यावेळेला तर जर जेवणं चालू आहेत मगापासून पंक्ती जेवत आहेत त्यावेळेला जो बाहेरचा जो कचरा पोहोचणार तो कचरा आम्ही इथून गेल्यानंतर हा तुम्हाला सगळ्यांना साफ करायचा आहे, म्हणजे हे किती मोठं कार्य आहे। कारण की स्वच्छता जर विषय म्हटला आपण पुण्यामध्ये तर नक्कीच हा स्वच्छता खूप मोठा विषय होतो आणि त्याच विषयामध्ये मी भरपूर काम करते आणि नक्कीच पुढील काही दिवसामध्ये आपल्याकडे येईल की त्यामुळे की आपल्याला काही वेगळी गाणी किंवा समाज प्रबोधन त्या माध्यमातून करता येईल। आणि कारण की प्रत्येक सण साजरा केल्यानंतर जे कचरा होतो किंवा जी स्वच्छता करायला लागते ती खूप डेडिकेशनने करायला लागते आणि त्यासाठी कार्यकर्ते सगळे झटत असतात, ते कार्यकर्ते सगळे काम करत असतात आणि माझ्या इथे साईडला ज्या माता भगिनी ज्या आहेत त्या खूप छान ऐकत आहेत गाणी आणि आपण प्रत्येक गाण्याला दाद देतो की हे बरोबर आहे बरं का, ते खूप आणि कारण की कसं असतं दिवसभरात काही सगळ्यांची महिलांची आपलं कामं असतात, काही ना काही सुरू असतं आणि त्यामधनं वेळ काढून असं निवांत बसणं आणि समोर आपली आवडती गाणी असतात हे यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही, म्हणजे चांगली गोष्ट तर ती गोष्ट कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच पुढे पण चालून मला आपल्या सगळ्यांच्या म्हणजे हे मी भाषण करते करतो आपल्या सगळ्यांसमोर सगळ्यांच्या साक्षीनं तर अशीच संधी मला नंतर पुढे देखील मिळेल का आणि माझ्या जीवनात खूप काही अडचणी आता सुरू आहे, किती काय अडचणी चालू आहे पण तो आपण जेव्हा अशा कार्यक्रमात जातो तो स्माईल ठेवायला लागतो, म्हणजे तुमच्या सगळ्यांमुळे एक स्माईल माझ्या ठेवायला लागते असं मी म्हणेन। कारण की आयुष्यात इथं काही अडचणी चालू आहेत की खूप म्हणजे अनेक अशा अडचणी सुरू आहेत त्यामधून मागे काढत पुढे जायचं आहे आणि त्यामधलं जेव्हा आपण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतो तेव्हा असं कुठेतरी वाटतं की नाही माझं कुटुंब आहे, जेव्हा मला कुटुंबाची कमी आहे किंवा मला कुटुंब नाही आहे तेव्हा मी असं समजते की हे माझं कुटुंब आहे आणि या ठिकाणी आल्यावर मला कुठेतरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते। सो दॅट की मला इथे यायला चांगलं वाटतं की हा
आपलं स्टेज आहे आणि आपण या ठेवलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. मोरे सर मगापासून एक विषय त्यांनी लावून धरला आहे की लहान मुलांचं जे मोबाईल किंवा हे जे चालू आहे ते मोबाईलचं जे व्यसन आहे कुठेतरी कमी होण्यासाठी असे कार्यक्रम आता मगापासूनही मुलं बसले कोणाचा मोबाईल दिसत नाहीये. तर ही खूप चांगली गोष्ट आहे बरं का मोरे सर. आपण जे नाव विषय धरला आहे तो कुठेतरी व्हायला पाहिजे समाजामध्ये. त्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे. आपण मोबाईल जर प्रयत्न केले तरच ते साध्य होऊ शकतं. आपण पण मोबाईल दिवसभर वापरत असतो, मी पण माझ्या पण मोबाईल असतो, पण कुठेतरी या मुलांना जर काही शिकवायचं आहे तर आपल्याला मोबाईलची सवय आपल्याला कमी करायला लागेल. आणि त्यासाठी नक्की आपण प्रयत्न करू, स्वच्छतेविषयी प्रयत्न करू. असे जे काही मुद्दे आहेत ते पुण्यामधले ते आपण सॉल्व करण्याचा आपल्या पद्धतीने प्रयत्न करू. आणि नक्की सगळ्यांची आपल्या साथ होईल असे मी तुमच्याकडून माहिती घेते, न मागतो माहिती घेते. खूप धन्यवाद.